दलित समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा आयोजित करण्यात आलाय। भंते करुणानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमनदादा आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील हजारो बौद्ध बांधव या मेळाव्याला उपस्थित राहतील। 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। देशाला समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा होत आहे। 28 फेब्रुवारीला कागलमध्ये होणाऱ्या या धम्म मेळाव्याला महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील हजारो दलित बांधव उपस्थित राहतील। नामदार हसन मुश्रीफ आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारस समरजितसिंह घाटगे, अखिलेश राजे घाटगे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे। यावेळी मुंबई आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब भोसले आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट धम्मा कांबळे यांचे व्याख्यान होईल, अशी माहिती मेळाव्याचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी दिली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला आरक्षण दिलंय, त्याबद्दलही मेळाव्यात चर्चा केली जाईल। निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार वीरकुमार पाटील, उत्तम पाटील, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, बळवंतराव माने, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, बेळगावचे दलित नेते मल्लेश चौगले, उपनगराध्यक्ष महेश सलवादे या मेळाव्याला उपस्थित राहतील। राजकारण विरहित अशा या दलित बांधव मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, रमेश रत्नाकर आणि बळवंतराव माने यांनी केलं। यावेळी नगरसेवक उमेश सावंत, गणेश कांबळे, विवेक लोटे, सुधाकर सोनुले, बबलू कांबळे, रावसाहेब चव्हाण उपस्थित होते।